नमस्कार. माझ्या समोर आहे मयूर सासवडे आणि दुसऱ्या बाजूला आहेत ह्या स्टेडियमचे मालक एम एस धोनी अकॅडमीचे सर्वे सर्वा ह्या स्टेडियमचे मालक आहेत सोमनाथजी दरेकर. तर मी मयूर सोबत चर्चा करणार आहे. आता झालेल्या श्रीलंका दौऱ्यावरून पुणे टीम मधून त्याची निवड झाली. तर मयूर मला सांग, पुणे टीम मध्ये तुझी निवड कशी झाली, म्हणजे तुझी निवड कोणी केली? पहिले अमोल सर ह्या क्लबला होते. ते अमोल सर आणि अमित सर ओळखीचे आहेत ना. एक नंतर अमोल सरांनी अमित सरांना फोन केला, तुमच्याकडे कोण बॅट्समन चांगला प्लेअर आहे का? अमित सरांनी माझं नाव सांगितलं. अमित सरांनी तुझं नाव सांगितल्याच्या नंतर त्यात अमित सर तुझे कोच होते. त्या माध्यमातून तू इथे खेळत होता, प्रॅक्टिस करत होता. पण त्या टीम मध्ये निवड झाल्याच्या नंतर त्या टीमचा एकात्मतेबद्दल, म्हणजे मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की टीम मध्ये खेळत असताना तुला तिथे गेल्याचा अनुभव काय आला? खूप चांगला अनुभव होता. आपल्यासारखेच इंटरनॅशनल तिथे आपले मोठे मोठे इंटरनॅशनल प्लेयर खेळून गेले. आणि पुढची जी टीम होती आणि तुझी जी टीम होती, म्हणजे त्यांच्या खेळावरून तुझ्या खेळावरून काय तफावत जाणवली तुला? म्हणजे तुझं कमीची बाजू कोणती आहे आणि तुझा प्लस पॉईंट कोणता आहे, असं कसं जाणवलं तुला? त्यांचे पण स्टेट खेळलेले प्लेअर होते, श्रीलंकन स्टेट प्लेअर होते ते पण, आणि आपले पण चांगले होते. आपल्या प्लेअरनी चांगलं त्यांना डॉमिनेट केलं. आपण 6 मॅचेस जिंकलो, एक टाय आणि एक हारलो. म्हणजे 6 मॅच जिंकले आणि एक टाय झाली आणि एक हारलो. म्हणजे 7 मॅचेसमध्ये 6 मॅच जिंकलो, एक टाय झाली, एक पुढची टीम जिंकली. आणि ह्या ज्या 6 ते 7 मॅच झाल्या, या 6 ते 7 मॅच मध्ये तू सगळ्या मॅच खेळला की काही मॅच बसलेला होता? सगळे खेळलो. तिथे तुझा परफॉर्मन्स कसा राहिला? तुझी बॉलिंग कशी झाली आणि बॅटिंग कशी झाली? मी 8 मॅचमध्ये 17 ओव्हर टाकल्या आणि 7 विकेट घेतल्या आणि 151 रन आणि 8 कॅचेस, 1 रन आउट. म्हणजे तुला मॅन ऑफ द मॅच 7-8 मॅच मध्ये किती वेळा भेटले? 2 वेळा. ह्या ग्राउंडचा काही, म्हणजे ह्या ग्राउंडवरती तू प्रॅक्टिस केली, सनग्लो स्टेडियम वरती एम एस धोनी अकॅडमी मध्ये तू प्रॅक्टिस केली. ह्या प्रॅक्टिसचा आणि ह्या मैदानाचा, म्हणजे ह्या खेळपट्टीचा, तिथे जाऊन तुला काही फायदा झाला टर्नला, तुझ्या बॅटिंगला वगैरे? आपले विकेट आणि त्यांचे विकेट थोडे सिमिलरच आहे, टर्निंग ट्रॅकच. ओके, तुला बेस्ट ऑफ लक. आणि नक्कीच तू सनग्लो स्टेडियम मधून एम एस धोनी अकॅडमी मधून IPL खेळणारा पहिला खेळाडू असेल, आंतरराष्ट्रीय खेळणारा पहिला खेळाडू असेल, अशी आम्ही आशा बाळगतो. तुला पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा. आणि क्रिकेटमध्ये जर तुला काही कमी पडत असेल, सोमनाथ दरेकर कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता सगळ्या गोष्टींमध्ये तुला पुढे नेण्यासाठी ते सदैव प्रयत्न करतायत आणि करत राहील, हे देखील तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद.